निसर्गाची अद्भुत कृपा लाभलेलं हे वनक्षेत्र म्हणजे महाराष्ट्राच्या शिरपेचात लखलखणारा पाचू। हा निसर्ग, ही सृष्टी नेहमीच नवनिर्मितीचा आनंद आपल्याला देत असते। ही हिरवळ, ही वनश्री जीवनाचा नवा अनुभव सजीव सृष्टीला देत असते। अध्यात्माच्या प्राचीन भूमीनं नेहमीच निसर्गाची अनेक रूपांमध्ये पूजा केलेली आहे। निसर्ग संवर्धनाची ही पारंपरिक तत्व या सुंदर भूमीला अद्वितीय बनवतात। त्यामुळेच या सृष्टीतील ही जैवविविधता अधिकच समृद्ध आणि संपन्न झालेली आहे। जगभरातील नोंद करण्यात आलेल्या विविध वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींपैकी सुमारे 8% प्रजाती भारतात आहेत। त्यात 45,000 वनस्पती, 91,000 प्राणी आणि 1,132 पक्ष्यांच्या प्रजातींचा समावेश आहे। जागतिक स्तरावरील एकूण 34 मान्यताप्राप्त जैवविविधता स्थळांपैकी 4 भारतात आहेत। अर्थात जगातील वनक्षेत्राच्या 2% क्षेत्र भारतात आहे आणि वनव्याप्तीच्या बाबतीत पृथ्वीच्या पाठीवर असलेल्या राष्ट्रांमध्ये भारताचा क्रमांक 10वा आहे। म्हणजेच जगभरातील 70% वाघ हे भारतात आहेत हे वेगळं सांगायला नको। स्पर्धेच्या या युगात वाढतं औद्योगिकीकरण आणि शहरीकरणाचा दबाव असताना देखील हे सारं घडतंय। आज जगातील ही 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था जंगलामधील 2,967 वाघांचं संरक्षण करते आहे हे विशेष। सर्वोच्च भक्षकाच्या संरक्षणाची नीती भारतात शतकानुशतके आहे, कारण त्याचं एक वेगळं असं आध्यात्मिक महत्त्व आहे। शक्तीचं प्रतीक असलेल्या वाघाकडे अनेक देवदेवतांचं वाहन म्हणून बघितलं जातं। घनदाट जंगलात आपलं अख्खं आयुष्य घालवणारे वनवासी लोक आपला रक्षक म्हणून वाघाची पूजा करतात। भारतातील बांबू आणि सागवान जंगलात असलेल्या रॉयल बंगाल वाघांसाठी तयार केलेलं एक आश्रयस्थळ आहे, ज्याला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प किंवा ताडोबा म्हणून ओळखलं जातं। व्याघ्र प्रकल्प हा प्रादेशिक दृष्ट्या महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्याचा एक भाग आहे। ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान 116.55 चौरस किलोमीटर आणि अंधारी वन्यजीव अभयारण्याचे 508.45 चौरस किलोमीटरचे एकत्रीकरण असून त्यात 1098.83 चौरस किलोमीटर बफर क्षेत्राची भर पडली आहे। या प्रकल्पाला 1995 मध्ये महाराष्ट्र राज्याचा दुसरा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलं आणि 5 जागतिक स्तरावर धोक्यात असलेल्या एव्हियन प्रजातींचं घर असल्यामुळे ते महत्त्वपूर्ण पक्षी स्थळ म्हणून ओळखलं जातं। समृद्ध जंगल आणि त्यातील वन्य प्राणी जीवन हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं महाराष्ट्रातील पहिलं संरक्षित क्षेत्र आणि पहिलं राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित झालेल्या ताडोबातच। वाघांचा अधिवास असलेल्या या वनक्षेत्रात आजही 95 गावं आहेत आणि विशेष म्हणजे तेथील रहिवासी उदरनिर्वाहासाठी आणि रोजगारासाठी व्याघ्र प्रकल्प आणि आसपासच्या जंगलावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे अवलंबून आहेत। या पारंपरिक वनवासी समुदायांचं जंगल आणि त्यातील प्राण्यांशी शतकानुशतकाचं सहजीवनाचं नातं आहे। आज 90 पेक्षा जास्त वाघांनी इथला भूभाग मोठ्या प्रमाणावर व्यापलेला आहे, ज्यांनी इतर व्याघ्र प्रकल्पांच्या जनुकांचं पुन्हा संचय करण्यात योगदान दिलंय आणि व्याघ्र प्रकल्पांना ग्लॅमर जोडलंय अशा माया, मटकासूर, कॉर्फस
आणि इतर काही प्रतिष्ठित वाघांना भारतातील समृद्ध जंगलांनी जन्म दिला. TATR अर्थात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पानं जगासमोर 4 वाघ बहिणींच्या विलक्षण वर्तन आणि आकर्षक तसंच अनोख्या हालचालींची कहाणी सादर केली आहे. टायगर सिस्टर्स ऑफ टेलिया या नावानं त्या संग्रहित केलंय. गेल्या 2 दशकांपासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघांचं उत्कृष्ट जननस्थळ म्हणून नावारूपाला आलाय. उत्कृष्ट वन्यजीव व्यवस्थापनाच्या माध्यमातून या वाघांना लाभलेल्या संरक्षणामुळे आणि त्यांच्या पिल्लांचं होणारं दर्शन म्हणजे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचं वैशिष्ट्यच. ताडोबा बफर आणि कोर क्षेत्र मिळून झालेल्या अभ्यासानुसार ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या ही 100वर पोचली आहे. अशा जंगलात सफारीचा आनंद लुटायला वर्षभरात तब्बल लाखाहून अधिक देशी विदेशी पर्यटक येत असतात. ताडोबाला आपण आलात तर 6 गेट्समधून आपण प्रवेश करू शकता. इथे सफारीसाठी आपल्याला प्रशिक्षित मार्गदर्शक, खुल्या जीप आणि बसेस उपलब्ध आहेत. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या लोकप्रियतेचं कारण म्हणजे इथे पर्यटकांसाठी विकसित केलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधा. मुख्य म्हणजे या अत्याधुनिक सोयीसुविधा आणि विलक्षण सफारीचा अनुभव शक्य झालाय वनविभाग आणि स्थानिक जनतेच्या संयुक्त प्रयत्नानं. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे परिसरात 40 पेक्षा जास्त रिसॉर्ट आहेत. होम स्टे, लॉग स्टे, मचाण स्टे इत्यादींची ही संख्या वाढतेच आहे. त्यामुळेच गावातील तरुणांना आता गाव सोडून शहरात स्थलांतरित होण्याची गरज उरली नसून त्यांना गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. नवीन युग, नवीन पिढी आणि पर्यटनाच्या बदलत्या आयामांचा विचार करत पर्यटकांना नाविन्यपूर्ण आणि साहसी पर्यटनाचे पर्याय आता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात उपलब्ध आहेत. सायकलवरून जंगल सफारी, बोट सफारी, राफ्टिंग आणि ॲडव्हेंचर नेचर ट्रेलचा पुरेपूर आनंद पर्यटक लुटत आहेत. ॲडव्हेंचर नेचर ट्रेल म्हणजे निसर्ग पर्यटनासाठी 8 किलोमीटरचा बदलापूर ते कोलारा हा ट्रॅक तयार केलाय. आपल्याला देखील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला आणि आसपासच्या पर्यटन स्थळांना भेट द्यायची असेल तर जवळचं विमानतळ नागपूर असून चंद्रपूर आणि नागपूर ही जवळची रेल्वे स्थानकं आहेत. नागपूरहून ताडोबा अंधारी हे 132 किलोमीटर तर चंद्रपूरहून अवघ्या 45 किलोमीटरवर आहे. पृथ्वीवरील मौल्यवान प्राणी आणि पक्ष्यांच्या प्रजाती झपाट्यानं नष्ट होत आहेत, अधिक असुरक्षित होत आहेत. अशा काळात व्याघ्र प्रकल्प महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात आणि शाश्वत भविष्यासाठी अधिक चांगली स्थिती निर्माण करण्यासाठी मदत करू शकतात. जीवो जीवस्य जीवनम हा जंगलाचा नियम आहे, तर जगा आणि जगू द्या हा मानवी जीवनाचा मंत्र आहे. तेव्हा या जंगली जीवांशी मैत्रीपूर्ण व्यवहार हाच आपल्या उज्ज्वल भविष्याचा मंत्र असला पाहिजे.